नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आता 2025च्या नोव्हेंबरमध्ये जी पोलीस भरतीची 15,000 जागांची ऍड आली होती, तर त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काय पेपर झाले त्याची आपण सिरीज चालू केली आहे. तर त्याच्यामधला आज आपण बघा, पुणे विभागातला जो सातारा जिल्ह्याचा पेपर होता 26 जुलै 2024 रोजी झाला का, तर त्याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्ते जे काय 26 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती तुम्हाला पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये आहे आणि कालावधी आपला 1 वर्षांचा असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीची पण बॅच अवेलेबल आहे, त्याची फी आपली 499 रुपये आहे. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 8 सेंटीमीटर लांबी व 3 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती? ठीक आहे. बघा, आता आयत काढून घेऊ आपण आधी इथं. हा काढला आपण आयत. तिची लांबी किती आहे? 8 सेंटीमीटर आहे आणि रुंदी आहे 3 सेंटीमीटर. आयताच्या समोरासमोरच्या बाजू काय असतात तर सारख्या असतात. मग ही 8 असेल तर ही 8, ही 3 असेल तर ही 3 असेल. आता परिमिती म्हणजे काय असं लक्षात घ्या. एक दोरी घेतली तुम्ही आणि ती दोरी या आयताच्या कडेने सगळी मांडली आपण. ठीक आहे बघा. आणि त्याची जर सरळ तुम्ही लांबी मोजली तर त्याला आपण काय म्हणतो? परिमिती म्हणतो. ठीक आहे बघा. मग आता किती निघेल बघा. बघा, 8 अधिक 8 अधिक 3 अधिक 3 म्हणजेच काय, 8 आणि 8 16. 16 आणि 6 किती झाले? 22 सेंटीमीटर. 22 सेंटीमीटर म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात तर पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील? ठीक आहे बघा. आता बघा काय दिले, 15 सेकंदात 2 रुमाल होतात. ठीक आहे बघा. आता पहिली गोष्ट म्हणजे हे जर सेकंदामध्ये असेल तर आपल्याला पाऊण तासाचं पण सेकंदामध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. बघा, आता एक लक्षात घ्या, 1 तास एका तासामध्ये 36 सेकंद असतात एवढं लक्षात ठेवायचे. किती? 36 सेकंद असतात. मग पाऊण तास म्हणजेच किती झालं बघा, तर थोडक्यात 3/4 तास. बरोबर आहे का? मग 36 चा 3/4 काढून घ्या. काय निघेल बघा, 4 एक्के 4, 4 नव्हे 36 म्हणजेच काय, 9 त्रिक 27. म्हणजे 27 सेकंद आले. किंवा कोण काय केले बाबा, पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं झाले. मग 45 मिनिटं आणि एका तासामध्ये, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तर 60 सेकंद. 45 गुणिले 60 करेल कोणतरी. इथं पण काय निघेल मग आपल्या, इथं पण 27 निघेल. 27 सेकंद. पाऊण तास म्हणजे 27 सेकंद. मग 15 सेकंदामध्ये जर 2 रुमाल तयार होत असतील तर 27 सेकंदामध्ये किती? 27 सेकंदामध्ये किती? काय नाही, तिरकस गुणाकार करा. बघा, x गुणिले 15 काय निघेल इकडं, x गुणिले 15 बरोबर 2700 गुणिले 2. 2700 गुणिले 2. आता बघा, x जागेला ठेवा आणि 15 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. मग काय होईल, 2700 गुणिले 2 भागिले 15. चला काय निघेल बघा आता इकडं, 3 5 15, 3 9 27. ठीक आहे बघा. चला परत 5 एक्के 5 इकडे झाले, 5 एक्के 5 राहिले 4, 4 5 8 40 म्हणजे 18 5 90 बरोबर आहे. 18 2 एक्के झाले 36. म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली बघा, 360. म्हणजे 360 रुमाल बनवून होतील किंवा शिवून होतील. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, बॉड मास वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 10 भागिले 5 गुणिले 4 वजा 10 अधिक 15 बरोबर किती? आता इथं ब्रॅकेट टाकून घ्या आधी. बघा, पहिलं ब्रॅकेट इथं आतमध्ये बसेल. ठीक आहे. दुसरं नंतर इकडे बसेल. इथं. ठीक आहे बघा. चला आधी आता काय होईल बघा, आधी 10 भागिले 5. 10 भागिले 5 किती निघते? 2 निघते. परत 2 गुणिले किती आलं बघा, 4 आलं. स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. वजा 10 अधिक 15 किंवा डायरेक्ट तुम्ही वजा 10 अधिक 15 किंवा 15 10 गेलं 5 लिहिलं तरी लिहू शकता आपण. ठीक आहे. तरी पण चला, 4 दोन्ही इथं किती आले? 8 आले. 8 वजा 10 अधिक 15. आता बघा, अधिक अधिकची बेरीज करा. 15 आणि 8 किती झाले? 23 झाले. 23 वजा 10 बरोबर किती निघेल बघा, मग 13 निघेल. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सॉरी, ऑप्शन नंबर 3 13. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले, 18चे 18% विचारले बघा. म्हणजे 18 गुणिले 18/100. ठीक आहे बघा. चे म्हणजेच काय असतो? गुणाकार. आणि टक्के म्हटले की डिवाइड बाय 100 करायचं. काय निघेल बघा, मग 18 गुणिले 18, 18चा वर्ग किती असतो? 324 असतो. 324 भागिले 100
काय निघेल बघा 3.24 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. ए ही एक सम संख्या आहे, तर ए नंतर येणारी 38वी विषम संख्या कोणती? ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, ए जर समजा आपण ए 2 आहे असं समजू. ठीक आहे. आणि पण ही समसंख्या आहे आणि त्याच्यानंतर येणारी विषम संख्या विचारली 38वी. बघा पहिली जी विषम संख्या असेल, पहिली विषम, ती आपण किती पकडली तर 3 पकडली, बरोबर आहे का? 3 पकडली. पण बघा लक्षात घ्या, आता इथून पुढे मात्र काय प्रत्येक 2-2 संख्यानंतर विषम संख्या येणार आहे. पहिली मी डायरेक्ट का काढून घेतली आधी? कारण की या दोघांमध्ये एकचाच गॅप आहे. आलं लक्षामध्ये? इथून पुढे मात्र काय बघा तर 2-2चा गॅपने विषम संख्या येणार आहे. पहिली विषम संख्या ए नंतर 1 ने झाली, परत 2-2 येत राहतील. आता लक्षात घ्या, पहिली तर 3 झाली. आता ह्याच्या पुढे किती विषम संख्या आहेत तर बाबा पुढे आणखी आपल्याला किती 38 विषम संख्या घ्यायच्यात. किती? 37 घ्यायच्यात. बरोबर आहे का? 1 अधिक 37 विषम घ्यायचे. प्रत्येक विषम संख्येमध्ये कितीचा गॅप आहे तर 2-2चा गॅप आहे. म्हणजे इथं काय निघेल बघा अधिक 2 गुणिले 37. बरोबर आहे का? एक तर आपण घेतली 3 पहिली. आता 3च्या पुढे 37 घ्यायचे आपल्याला आणखी. किती किती घरं पुढे जावं लागेल बघा. मग पहिली 3 अधिक आणि इकडे किती आले 37 दुनी किती झाले 74. बरोबर आहे का? 37 दुनी किती झाले 74. 3 अधिक 74. मग बरोबर किती निघते बघा 74 आणि 3 77. म्हणजे बघा आपली 38वी कुठली झाली 77 झाली. पहिली झाली 3, 38वी झाली 77. बरं पण विचारले काय त्यांनी आपल्याला तर 38वी विषम संख्या कोणती? ती संख्या कोणती असेल बघा. तर मग बरं समजा आता ए घेतला आपण. ए 2 आहे. 2 अधिक किती जावं लागते तुम्हाला पुढे बघा 75 जावं लागते. बरोबर आहे का? मग थोडक्यात काय ए अधिक 75 बरोबर 77 येते. म्हणजे 75 घर पुढे जावं लागेल म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. मग आणखी याच्यामध्ये तुम्हाला कोण काय सांगू शकतो बाबा चला. पहिली जर समसंख्या बाबा पहिली जर 2 असेल. ठीक आहे बघा. तर 2 मध्ये आपण 76 घेतलं तर 78 येते. बरोबर आहे का? किंवा 2 मध्ये 74 घेतलं तर 76 येते. 76 ही काय विषम संख्या नाही समसंख्याच आहे. इथं पण 2 आणि 76 78 येते. 78 काय समसंख्या विषम संख्या नाही समसंख्या आहे. मग इथं तुम्ही डायरेक्ट 2 अधिक 75 पण लक्षात घ्या. इथं चौथा पर्याय तुम्हाला यापैकी नाही दिलेला आहे. तिथला पण असू शकतो ना. बरोबर आहे का? त्याच्यामुळं काढून घेतलं आपण उत्तर काय आलं तुमचं ए अधिक 75. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. जर गोल्ड हा शब्द ओल्ड असा लिहिला जातो तर वाइंड हा शब्द कसा लिहाल? तर बघा पहिला अक्षर फक्त कॅन्सल केले आणि ओल्ड लिहिले. इथं पहिला अक्षर कॅन्सल करा आणि IND लिहून टाका. IND म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परम्युटेशन कॉम्बिनेशन वरचा प्रश्न काय दिले बघा. व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने तयार होतील? तर बघा आता ज्यावेळेस हस्तांदोलन म्हणजे याचा अर्थ काय एक हस्तांदोलन करण्यासाठी 2 व्यक्ती लागतात. बरोबर आहे का? मग हे बघा हा प्रश्न असतो कॉम्बिनेशनचा. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 2 व्यक्ती बुद्धिबळ खेळत असतील किंवा 2 व्यक्ती कुस्ती खेळत असतील किंवा 2-2 व्यक्तींमध्ये जे खेळ खेळले जातात किंवा जी गोष्ट करण्यासाठी 2 व्यक्ती लागतात. तिथं फक्त आपली ही मेथड असते. कुठली? n-1 डिवायडेड बाय 2. पण ही ऍक्च्युअल मध्ये कुठून येते तर बाबा कॉम्बिनेशन वरून निघते. याचं कॉम्बिनेशन कसं असतं बघा लक्षात घ्या. 9 व्यक्ती आहेत आणि एक हस्तांदोलन करण्यासाठी 2 व्यक्ती लागतात. म्हणून 9C2. आलं लक्षामध्ये? म्हणजे इथं कसं असतं बघा लक्षात घ्या. 9 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि 7 फॅक्टोरियल. म्हणजे 2 ला 2 घेतलं आणि जेवढा अंश असतो ना तेवढी छेदाची बेरीज तेवढी आली पाहिजे. 2 आणि 7 9. काय निघतं बघा ह्याच्यामध्ये 9 गुणिले 8 गुणिले 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 गुणिले 1 गुणिले 7 फॅक्टोरियल. 7 ला 7 काय होतं कॅन्सल होतं. माहिती काय किती आलं बघा 9 गुणिले 8 भागिले 2. थोडक्यात काय किती जण आहेत बाबा 9 जण आहेत. एक कमी 9 गुणिले 8 भागिले 2 आहे का सेम आहे. ठीक आहे. चला मग आता सॉल्व्ह करा. बे चुक 8 किती आले मग 9 चुक 36. ऑप्शन नंबर 2. बघा जर आपण ह्याच मेथडने जाणार आहे पण हे कुठून आलं तर बाबा कॉम्बिनेशन आलं आणि हा प्रश्न असतो कॉम्बिनेशनचा लक्षात ठेवायचा कधी पण. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 24 कपाटांची किंमत 48,720 रुपये तर एका कपाटाची किंमत किती? बघा किती दिसतंय तुम्हाला? थोडक्यात काय 48,720 भागिले 24 करा. काय निघते बघा 24 एक 24, 24 दुनी 48 आणि 24 त्रिक 72. म्हणजे काय निघते माझ्याकडे 2030.
म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा समीकरणावरचा प्रश्न काय दिले बघा. एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते, परंतु चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले तेव्हा उत्तर न आले तर बरोबर उत्तर काय आहे. थोडक्यात काय, आता इथं एक संख्या आहे, समजा आपण एक्स पकडू. ठीक आहे बघा, आता एक्स ला ठीक आहे, आता 4 ने गुणून 3 ने भागायचं होतं, हे आपण नंतर सॉल्व्ह करू. आपल्याला इक्वेशन कुठं मांडू शकतो आपण इथं बघा. चुकून 3 ने गुणले, त्या संख्येला 3 ने गुणले आणि परत 4 ने भागले तेव्हा उत्तर 9 येते. म्हणजे इथं आपल्याला ती संख्या कुठली ती कळून जाईल. थोडक्यात एक्स ची व्हॅल्यू कळून जाईल, बरोबर आहे का. हा, आता इथं काय निघेल बघा. मग चला एक्स जागेला ठेवा. एक्स इज इक्वल टू हे 3/4 बरोबरच्या पलीकडे जाऊ द्या. 9 गुणिले काय होईल, 4/3 होऊन जाईल. उलट होईल, बरोबर आहे का. आणि आता भाग घालवा. 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे 4 त्रिक 12 येते. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू झाली 12. ती संख्या कुठली झाली, 12. बरं, आता प्रश्न काय विचारलाय, तर बरोबर उत्तर काय असेल. मग बरोबर उत्तराला काय करायचं आपल्याला, तर त्या संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे. म्हणजे थोडक्यात 12ला तुम्ही 4 ने गुणायचं आणि नंतर 3 ने भागायचं. काय निघेल बघा इकडं, 3 1 3, 3 चोक 12 म्हणजे 4 चोक 16 उत्तर येते. 16 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, वजाबाकी करायची. ठीक आहे, पण ब्रॅकेटच्या बाहेर तुम्हाला मायनस दिले. ठीक आहे बघा, चला आता काय दिसतंय बघा याच्यामध्ये तुम्हाला. आधी आपण ब्रॅकेटच्या आतमधलं सॉल्व्ह करू. बघा आता ही संख्या लहान आहे, ही संख्या मोठी आहे. मग लहान संख्येतनं मोठी संख्या वजा करायची. आपण काय करायचं, सुरुवातीला मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाका. बघा 13,592 वजा 5.069 वजाबाकी करा. काय निघते बघा, 12तनं 9 गेले 3 राहिले, परत 8तनं 6 गेले 2 राहिले, परत इकडं 5तनं 0 गेले 5 राहिले, 13तनं 5 गेले 8 आणि 5 13 8 राहिले. म्हणजे 8.523. ठीक आहे बघा. बरं आता काय निघेल बघा, मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये 8.523. ठीक आहे बघा, आणि ते पण कसं आलं बघा, मायनस मध्ये आलं. हे कसं आलं, मोठ्या संख्येनं लहान संख्या आपण मायनस केली, पण मोठ्या संख्येत चिन्ह देऊन टाकावं लागतं, म्हणून इथं काय होतं, -8 होऊन जाते. मग मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. म्हणजे थोडक्यात काय, प्लस 8.523. प्लस 8.523 म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कॅलेंडर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 8 ऑगस्ट 2023 या दिवशी शुक्रवार असेल तर 5 फेब्रुवारी 2023 रोजी कोणता वार असेल. म्हणजे बघा पुढच्या तारखेचा वार दिला आणि पाठीमागच्या तारखेचा वार विचारलाय, बरोबर आहे का. बरं, पण इक्वेशन सॉल्व्ह करताना जशी तारीख येते ना तशी आधी मांडून घ्यायची. बघा काय, 5 फेब्रुवारी आधी कुठली येणार आहे, 5 फेब्रुवारी येणार आहे, बरोबर आहे का. 5 फेब्रुवारी 2023 ला कुठला वार आहे ते विचारले आणि दिलाय त्यांनी कुठला, 8 ऑगस्ट. 8 ऑगस्ट 2023 ला वार कुठला दिलाय, तर शुक्रवार दिलाय. आता फक्त काय बघा, जर आपण 5 फेब्रुवारी पासून 8 ऑगस्ट पर्यंत दिवस मोजत गेलो तर किती दिवस निघतात तेवढे बघायचे. पण इथं काय प्रत्येक महिन्याला दिवस मोजत बसायची गरज नाही, लक्षात घ्या. आता काय करायचं बघा, लक्षात घ्या. आता आपण 5 फेब्रुवारी पासून दिवस मोजत चाललो, बरोबर आहे का. मग काय करायचं, फेब्रुवारी मधील शिल्लक दिवस बघा, फेब्रुवारी मधील शिल्लक दिवस घ्या. आता बघा फेब्रुवारी महिना हा किती सालचा आहे बघा, तर 2023 मधला आहे. सॉरी 2003 आहे, 2003. आता मला सांगा, 2003 तर काय लीप वर्ष नाही, सामान्य वर्ष. मग त्याच्या फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असणार आहेत. मग आपण आता 5 तारखेच्या पुढे दिवस मोजतोय, तर आपल्याला शिल्लक दिवस किती असतील बघा, आता 23 दिवस असतील. 23 आणि 5 28. हे 23 दिवस आपण ह्याच्यामध्ये घेतले. याचा अर्थ काय, आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला पोहोचलो. ठीक आहे, आता बघा फेब्रुवारीच्या पुढे मार्च आणि ऑगस्टच्या पाठीमागे जुलै, हे पूर्ण महिने आहेत, बरोबर आहे का. मग काय करायचं बघा, लक्षात घ्या. मार्च ते जुलै काय घ्यायचं, ऑड दिवस घ्यायचे. ऑड दिवस म्हणजेच काय असतं लक्षात घ्या. तर बघा जसं आपण एका सामान्य वर्षामध्ये एक दिवस ऑड घेतो. ठीक आहे बघा, एक दिवस ऑडचा अर्थ काय असतो, तर बाबा 52 आठवडे म्हणजे दर 7 दिवसांनी तोच वार आहे, बरोबर आहे का. मग आपण काय करतो, 7 दिवसाचे गठ्ठे बाजूला काढतो. 52 आठवडे पूर्ण, आणि जो शिल्लक राहिलेला दिवस असतो ना, तर त्याला आपण ऑड दिवस म्हणतो. तसं लीप वर्षामध्ये 2 दिवस निघतात. सेम तसंच महिन्यांमध्ये कसं असतं, 28 दिवसाचा महिना असेल तर 4 आठवडे पूर्ण निघतात, तिथं 0 दिवस ऑड निघतात. 29चा असेल तर 1 दिवस ऑड निघतो. म्हणजे 28च्या पुढचे दिवस मोजायचे, 29, 30 आणि 31.
30चा असेल तर 2 निघतील, 31चा असेल तर 3 निघतील. बरं आता ते काय तुम्ही इथं मांडत बसायचं नाही. फॉर्म्युला बघायचा, लक्षात कसं ठेवायचं बघा. 30, 32, 32 आणि 3, 32, 32, 3. फक्त इथं 0च्या ऐवजी 1 करा. म्हणजे कसं, जर लीप वर्ष असेल तर इथं 0च्या ऐवजी 1 असतो. कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये 29चा निघतो. म्हणजे तिथे 1 दिवस वाढ निघतो. ठीक आहे बघा. बाकीचा काय प्रॉब्लेम नाही. आता बघा, जानेवारी समजा 31चा आहे तर तिथं 28च्या पुढचे दिवस 3 निघाले. 28 आणि 3 31. मार्च 31चा असतो म्हणून तिथं 28 आणि 3 31. एप्रिल तुमचा 30चा असतो म्हणून 28 आणि 2 30. म्हणजे फक्त 28 दिवसाच्या पुढचे महिने घेतले आपण. आणि ते पण लक्षात कसं ठेवायचं, 30, 32, 32, 3, 32, 32, 3. ठीक आहे बघा. चला आता मार्च ते जुलै मधले 8 दिवस काढा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै पर्यंतचे. ठीक आहे बघा. किती निघाले बघा मग. 5 आणि 5 10 आणि 3 13. हे झाले 13 ऍड करा. आणि आता काय बघा, याचा अर्थ बघा, हे 13 दिवस आपण ऍड केले, याचा अर्थ आपण पोहोचलो कुठं, जुलैच्या शेवटच्या दिवसापर्यंत. आता ऑगस्ट मधली तारीख घ्यायची आपल्याला. ऑगस्ट मधले किती, 8 दिवस मोजा. बघा ऑगस्ट मधील तारीख. ऑगस्ट मधील तारीख. मग काय निघेल बघा, ऑगस्ट मधली तारीख किती आहे तर 8 ऑगस्ट आहे. चला चला बेरीज करायची बघा. काय निघेल, 3 आणि 3 6, 6 आणि 8 किती झाले, 8 आणि 6 14. हात चाला आहे बघा. 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे 44. मग 44 ला परत आपण 7 ने भाग घालवतो. कारण की दर 7 दिवसानंतर तोच वार आहे. परत 44 ला तुम्ही 7 ने भाग घालवा. काय निघेल बघा, 7 सख्खून 42. 42 आणि 2 44 म्हणजे बाकी राहिली 2. बरोबर आहे का. फक्त रिमाइंडर काढतो आपण. बाकीच राहिली 2. मग याचा अर्थ काय, ह्या तारखेने ह्या तारखेमध्ये फक्त 2 दिवसांचा गॅप निघतो. बरं आता लक्षात घ्या, पुढची तारीख दिली, बरोबर आहे का. जर मला सांगा इथल्या तारखेमध्ये 2 दिवस ऍड केले की शुक्रवार येते. मग शुक्रवारच्या पाठीमागे 2 दिवस मोजा, गुरुवार आणि बुधवार. इथं काय निघेल मग, बुधवार निघेल. समजा इथला वार दिला असता बुधवार, तर इथं शुक्रवार आला असता. शुक्रवार दिल्यामुळे बुधवार निघते बघा. बाकी सगळी मांडणी सेमच असते, फक्त वार पुढचा दिल्यामुळे मागचा काढलाय. ठीक आहे. मग त्याला फक्त 2 दिवस मागे यायचं. चला मग काय निघते, ऑप्शन नंबर 3 बुधवार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे बघा. ह्या दोघांचा जो सहसंबंध असतो ना, तो सहसंबंध आपल्याला इकडे दाखवायचा असतो. इथे दिले काळ, इकडे दिले सेकंद. काळ म्हणजेच काय, वेळ. वेळ आपण सेकंदामध्ये मोजतो, मिनिटामध्ये मोजतो किंवा किलोमीटरमध्ये मोजतो. इथे सेकंद दिले त्यांनी. ठीक आहे. आता इथं काय दिले बघा, अंतर. ठीक आहे. मग आता अंतर कशामध्ये मोजतो आपण, सेंटीमीटर मध्ये असेल, मीटर मध्ये असेल, किलोमीटर मध्ये असेल, जे काय असेल ते बघा. आता इथे लिटर मध्ये मोजतो का तर नाही. आता बऱ्याच जणांना बघा इथे चौरस मीटर उत्तर लिहिलं असेल, बरोबर आहे का. बघा चौरस मीटर हे काय, तर मीटर स्क्वेअर म्हणतो आपण. चौरस मीटर म्हणजे काय, मीटर स्क्वेअर. हे क्षेत्रफळ मोजण्याचं साधन आहे. क्षेत्रफळ मोजतो आपण याच्यामध्ये. चौरस मीटर येते लक्षामध्ये. त्यामुळे हे अंतर मोजण्याचं साधन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे बघा. क्षेत्रफळ, अंतर हे असं मोजतो आपण. आता बघा तास म्हणजे हे पण काय थोडक्यात काळासाठीच आहे, वेळ मोजतोय आपण. बघा प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्यासाठी असतं बघा, लक्षात घ्या. येते लक्षामध्ये. म्हणजे तो उत्तर काय निघाला, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालीलपैकी मूळ संख्या कोणती. बघा आता याच्यामध्ये 33 म्हणजेच काय निघते बघा, 11 त्रिक 33. हे 94 म्हणजेच काय, समसंख्या. आणि कुठली समसंख्या मूळ संख्या नसते, म्हणजे 2 सोडली तर. म्हणजे बघा इकडे काय निघेल, 2 गुणिले 47 निघेल. आता 97 जर बघितलं आपण तर 97 ही मूळ संख्या. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे बघा. पोलिसला इथं हे अशी मांडणी केलेली आहे, तर मास्टरला काय निघेल बघा. पोलिसला इथं POLICE, पोलिसला काय दिले आपण. तर बघा आता काय केलंय, ह्याच्यातलेच अल्फाबेट काय केले त्यांनी मागं पुढे करून मांडले. आता बघा सुरुवातीचा जो P आहे तो किती नंबरला टाकलाय बघा, तर 5 नंबरला टाकलाय, बरोबर आहे का. म्हणजे 1 2 इथं टाकलाय बघा, इथं P आलाय. ठीक आहे बघा. परत आणि C जो आहे ना, तर तो P च्या जागेला घेतलाय. म्हणजे C जो आहे तो कुठे घेतलाय, तर P च्या जागेला घेतलाय. म्हणजे ह्या दोघांची काय केली बघा, आदला बदल केली. ठीक आहे बघा. नंतर बघा O आणि L, इथं पण O आणि L आहे, म्हणजे जशात तसं घेतलंय त्यांनी. O आणि L ऍज इट इज मांडलेले. ठीक आहे बघा. O आणि L आपण असं करू, इथं ऍज इट इज मांडले. ठीक आहे. चला परत I कुठं टाकलाय बघा, I आणि E ची परत आदला बदल केली बघा, E आणि I केली. बरोबर आहे का. म्हणजे इथं E टाकलाय आणि इथं I टाकलाय, म्हणजे ह्यांची परत आदला बदल केली. आता आपण तेच करायचं बघा, मास्टर MASTER. ठीक आहे बघा. आता बघा इथं किती 6 अल्फाबेट आहेत, 1 2 3 4 5 6. 1 नंबरचा अल्फाबेट 5 नंबरला टाकलाय, म्हणजे M कुठं जाणार आहे आपला, इथं जाणार आहे M.
IM इथं झाला. मग इथं ई कुठं असेल बघा, तर ई हा 1 नंबरला निघेल. परतचे 2 अल्फाबेट ॲज इट इज घ्यायचे. कुठले? ए आणि एस. आता परत बघा टी आणि आरच्या आतला बदल. आर इथं येईल आणि टी हा इथं जाईल. म्हणजेच काय निघेल? EASREMT. बघा EASREMT म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा बॉड मासवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? काय नाही बघा, डायरेक्ट आधी इथं भाग घालवा. काय निघेल बघा इकडं? इथं बघा. बरं हे पण बघा, इथं एक ब्रॅकेट बसेल. बरोबर आहे का? इथं ऑलरेडी ब्रॅकेट दिले त्यांनी 7 अधिक सॉरी. बरं. आणि बघा इथे एक ब्रॅकेट टाकून ठेवा. ठीक आहे बघा. बघा काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला आता बेत्रिक 6 आले इथे. ठीक आहे बघा, बेत्रिक 6 अधिक 35/7. 7 5 35 आले. बरोबर आहे का? स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. ठीक आहे? 5 आणि परत गुणिले 5 आणि त्या ब्रॅकेटला परत 7 ने मल्टिप्लाय केले आणि अधिक 1. ठीक आहे बघा, आता चला काय निघेल? 6 अधिक 5 5 25 आले. बरोबर आहे का? 25 आणि या ब्रॅकेटला परत 7 ने गुणलेले, गुणिले 7 करा इकडं. आणि इकडे अधिक 1. आता काय निघते बघा इकडं? 25 7 काय येते बघा? 25 बघा 6 अधिक 25 सक्का 150, 25 7 पावणे 200 म्हणजे 175 येते. आणि 175 अधिक पुढे 1 येते. म्हणजे किती झाले बघा? 175 ने 176. 176 आणि 6 182. म्हणजे उत्तर येते बघा आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. बघा आता इथं काय केलंय बघा, लक्षात घ्या. एनालॉजीवरचा प्रश्न. ठीक आहे बघा. इथं तुम्हाला बघा आता इथं एचचा क्रमांक किती असतो बघा? ABCDEFGH. एच हा 8व्या क्रमांकावर असतो. बरोबर आहे का? 8 दिसते. पण आता इथे तुम्हाला ओ दिसतोय. बरोबर आहे का? ओ हा कितव्या क्रमांकावर असतो बघा? आता बघा ए ते एम जर आपण बघितलं 1 आणि 13 दिसते. बरोबर आहे का? मग परत एन ते झेड. परत एन ला 1 पकडून जर समजा आपण झेड ला 13 केला, असं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं बघा. एनच्या नंतर समजा आपण LMNO निघतो. ओ हा 2 नंबरला असतो. ओ 2 नंबरला घेतलाय. बरोबर आहे का? पण परत आर हा 5 नंबरला घेतलाय. एनच्या पुढे NOPQR म्हणजे आर हा किती घेतलाय बघा? परत 5व्या क्रमांकावर घेतलाय. परत एस कितीला घेतलाय बघा? बरं. आता एस 3 नंबरला घेतलाय त्यांनी. आता मला सांगा एसचं काय लॉजिक लागतं का इथं? एमच्या पुढे बघा NOPQR, आरच्या पुढे एस निघतोय. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय? की बाबा इथं जे काय तुम्हाला इथं ज्या अक्षराला जो कोड दिलाय ना, तोच कोड तुम्हाला पुढे घ्यायचा. म्हणजेच काय बघा, आरला काय कोड दिलाय त्यांनी इथं? बघा लक्षात घ्या. ROS आणि E. आरचा कोड काय दिसतोय तुम्हाला? आर 3 नंबरला आहे. 3 नंबरला मध्ये 5 आहे. 5 घ्या. परत बघा ओ. ओ 2 नंबरला आहे. 2 नंबरला इकडे ओला 2 घेतले. 2 घ्या. परत बघा एस आहे. एसला काय घेतले त्यांनी? इकडे 3 घेतले. इथं 3 घ्या. आणि ईला काय घेतले? 9 घेतले. इथं 9 घ्या. म्हणजे थोडक्यात काय 52 ने 39. 52 ने 39 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. चला काय दिले बघा क्वेश्चन मध्ये. एका घनाची बाजू 4 मीटर आहे तर आहे ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल? आता बघा हा झाला आपला घन. आणि घनाच्या बघा लक्षात घ्या, घनाच्या 6च्या 6 बाजू काय काय असतात तर बाबा सारख्या असतात. ठीक आहे बघा, मग थोडक्यात काय घनाची लांबी, रुंदी आणि उंची सारखीच असते. ठीक आहे बघा. मग आता घनाचं बघा, घनाचं घनफळ कसं काढतो आपण? घनाचे घनफळ जर काढायचे म्हटलं तर काय करतो आपण? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. पण लक्षात घ्या, क्यूब आणि क्यूबॉइड म्हणजे क्यूबमध्ये कसं असतं बघा, क्यूबची लांबी, रुंदी आणि उंची सारखीच असते. त्याच्यामुळे इथं डायरेक्ट काय होतं बघा, आता लांबी, रुंदी आणि उंची सारखी असेल तर आपण काय करतो? थोडक्यात एलचा क्यूब करतो. बरोबर आहे का? सगळं तर सेमच निघणार आहे. आणि क्यूबॉइड मध्ये कसं असतं बघा, फक्त काय हाच ठोकळा असतो. फक्त काय लांबी थोडी वेगळी. थोडक्यात वीट जर पकडली आपण, वीट बघा, वीटची बघा, वीट जर आपण अशी पकडली तर त्याची बघा थोडक्यात काय लांबी वेगळी असते, रुंदी वेगळी असते आणि उंची वेगळी असते. इथं पण तोच फॉर्म्युला. इथं काय लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. पण इथं फक्त काय तर इथं सगळ्या बाजू सारख्या असतात. म्हणून एल क्यूब दिसतं आपण. पण लक्षात ठेवताना आपण काय लक्षात ठेवायचं? लांबी, रुंदी, उंची. म्हणजे कन्फ्युजन होत नाही. मग आता बघा इथं बघा आपली बाजू किती घेतली? 4 घेतली. तर काय निघेल बघा घनफळ? 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजेच काय? 4 चोक 16, 16 चोक 64. ठीक आहे. जे काय असेल ते मीटर आहे ना, तर मीटर क्यूब निघेल. बघा लक्षात घ्या, कन्फ्युजन काय होतं कधी-कधी, मीटर स्क्वेअर घ्यायचा का मीटर क्यूब घ्यायचा? बघा 4 वेळा मीटर आलाय. बरोबर आहे का? मीटर, मीटर, मीटर म्हणजे थोडक्यात काय? मग मीटर गुणिले मीटर गुणिले मीटर, मीटरचा क्यूब. आलं लक्षामध्ये?
बघा पहिल्याचं झालं 64 मीटर क्यूब. दुसऱ्याचं काय असेल बघा, आता आपण काय केले बघा, त्याचं बाजू दुप्पट केली. मग 4च्या ऐवजी आपण 8 केली बाजू. मग आता घनफळ काय निघेल बघा, तर 8 गुणिले 8 गुणिले 8. जर बाजू आपण दुप्पट केली तर बरोबर आहे का? मग त्याचं घनफळ काय निघेल बघा. हा बघा 8चा घन किती असतो, तर 512 असतो. बरोबर आहे का? 8 गुणिले 8 गुणिले 8 512. बरं आता काय म्हटलं, तर ते घनफळ किती पटीने वाढेल? बघ डायरेक्ट 64 ने ह्याला भागाकार होण्यापेक्षा आपण तात्पुरतं काय करू, जशा तसं ठेवू, म्हणजे भागाला सोपं जाईल आपल्याला. बघा नंतरचं किती झाले बघा, आता हे मोठं कुठं असणार आहे, खाली असणार आहे, वर असणार आहे. 8 गुणिले 8 गुणिले 8 आणि त्याच्या आधीचं किती आपलं 4 गुणिले 4 गुणिले 4 किती निघते बघा. 4 एक्के 4 4 दुनी 8 4 एक्के 4 4 दुनी 8 4 एक्के 4 4 दुनी 8 म्हणजेच काय, बेदुनी 4 4 दुनी 8 पटीने वाढेल. किंवा 512ला 64 ने भागलं तर किती येणार, उत्तर 8च येणार आहे. 8 पटीने वाढले हो आपलं, म्हणजे उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरासरीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 33 34 35 x 37 38 39 या संख्येची सरासरी 36 आहे, तर x काय आहे? आता बघा सरासरी म्हणजे काय असतं बघा, ह्या सगळ्या क्रमवार संख्या आहेत. बरोबर आहे का? आणि ते पण किती संख्या आहेत बघा, तर 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत. 7 संख्या बघा. आता बघा बरं, ह्या तर 3 तुमच्या काय आहेत बघा, क्रमवार आहेत. ह्या पण 3 क्रमवार आहेत. बरोबर आहे का? पण मध्ये जर समजा दुसरी काय संख्या असती, तर त्यांनी उल्लेख म्हटले का, त्यांनी आपल्याला इथे बाबा क्रमवार संख्या आहेत आपल्याला दिसल्या. 33 34 35 हे इथपर्यंत क्रमवार आहेत. 37 38 39 इथपर्यंत क्रमवार आहेत. मध्ये कुठली पण संख्या सांगू टाकू शकतील ना. पण कसं असतं लक्षात घ्या, जर 7 संख्या जर असतील बघा, लक्षात घ्या क्रमवार. बघा आता इथं जर बघितलं आपण 33 34 आणि 35, इथं काय दिले 37 38 आणि 39 आणि मधली संख्या आपल्याला काढायची कुठली. ठीक आहे बघा. बघा जर त्याचं बघा ऍव्हरेज ही मधली संख्या असते, कधी लक्षात ठेवायचं. ऍव्हरेज कधी पण काय निघतं, मधली संख्या. जर क्रमवार संख्या असेल तर मला सांगा, जर ह्या साईडला 3 संख्या गेल्या, ह्या साईडला 3 संख्या गेल्या, तर बरोबर मध्ये ऍव्हरेज निघते. मधली संख्या बरोबर काय निघेल बघा, आता 36 निघेल. जर आपण संख्या 36 पकडली, तर बघा कसं असतं, ह्या जर संख्या आपण अशा लिहित गेलो तर 7 संख्या आहेत. मग ह्या साईडला 3 गेल्या, ह्या साईडला 3 गेल्या, मधली संख्या तुमचं ऍव्हरेज निघाल. म्हणजे इथं आपलं उत्तर येतं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरचं क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जे हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, या दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे, तर जयचे वय किती? बघा आता जय हा काय म्हटलंय बघा, विजयपेक्षा. जय आणि विजय लिहा इकडं. जय आणि विजय. जयचं वय किती आहे बघा, विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजे विजयचं आपण एक्स पकडलं, तर जयचं किती असेल बघा, तर विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान म्हणजे एक्स पेक्षा 5 वर्षांनी लहान. आणि या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, तर बाबा 25 वर्षे. बरोबर आहे का? मग थोडक्यात काय, तर बघा एक्स अधिक एक्स वजा 5 एक्स वजा 5 यांची बेरीज किती आली, तर 25 वर्ष आली. मग इथं काय निघेल बघा, एक्स अधिक एक्स झाले 2x 2x वजा 5 बरोबर 25. आता हे -5 बरोबरच्या पलीकडे टाका, काय होईल बघा, 2x बरोबर 25 अधिक 5 बरोबर किती झाली, इकडे 30 झाली. मग आता x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, x इज इक्वल टू 2 बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय निघेल 30 भागिले 2 बरोबर किती निघाले, 15 निघाले. मग आता मला सांगा, x ची व्हॅल्यू 15 निघाली. विचारलंय कोणाचं, जयचं वय विचारलंय. जयचं वय काय असेल बघा इकडं, x वजा 5 म्हणजेच काय, तर x ची व्हॅल्यू किती 15. 15 वजा 5 किती असेल, मग 10 असेल. 10 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग अँड ऑर्डर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले, एका वाहनतळावरील स्कूटरच्या पुढे 26 आणि मागे 9 वाहने असल्यास तेथून एकूण किती वाहने ते एकूण किती वाहने आहेत? तर बघा इथं झाली आपली स्कूटरच्या पुढे किती आहेत बघा, तर 26 वाहने. 26 वाहने आहेत. आणि त्या स्कूटरच्या मागे किती बाबा, 9 वाहने आहेत. इथं 9 वाहने आहेत. तर तेथे एकूण किती वाहने आहेत, तर बघा 9 हे यस म्हणजे स्कूटर आहे. 9 ने 1 10, 10 आणि 26 किती झाले बघा, 36 झाले. बरोबर आहे का? म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 7.5 वर्ष अधिक 29 महिने वजा 2.5 वर्ष बरोबर किती? आता ह्याच्यामध्ये काय दिसते बघा तुम्हाला, 7.5 वर्ष मधनं आपण 2.5 वर्ष मायनस करू शकतो. बरोबर आहे का? 7.5 वर्ष
वजा 2.5 वर्ष करा. 2.5 वर्ष म्हणजे काय 2.5 इथं किती आले बघा 5 वर्ष आली. आणि 5 वर्षामध्ये 29 महिने ऍड करा. मग 29 महिने म्हणजेच किती येते बघा? 29 महिने बघा 12 दोन्ही 24. 24 महिने म्हणजे किती आले बघा 2 वर्ष झाली. 24 2 वर्ष आणि 24 आणि 5 29 2 वर्ष आणि 5 महिने निघतील. मग किती निघेल बघा 5 वर्ष आणि 2 वर्ष 7 वर्ष झाले. 7 वर्ष आणि 5 महिने म्हणजे 7 वर्ष 5 महिने. 7 वर्ष आणि 5 महिने म्हणजेच ऑप्शन नंबर तिसरा. 7.5 वर्ष करायचं नाही. बघा 7 वर्ष आणि 0.5 म्हणजे वर्ष म्हणजेच काय अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने उत्तर येतं. 7.5 वर्ष म्हणजे 7 वर्ष आणि 6 महिने. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा 30 42 56 72 क्वेश्चन मार्क या संख्या मालेतील प्रश्नचिन्हाची जागी कोणता अंक येईल बघा 30 42 56 72 आणि x बघा 30 आणि 42 मध्ये कितीचा फरक आहे तर 30 अधिक 12 बरोबर 42 42 अधिक 14 बरोबर 56 56 अधिक 16 बरोबर 72 बरोबर आहे का बघा 2 2 ने वाढले 12 आणि 2 14 आणि 2 16 आणि 2 18 होईल इकडे मग अधिक 18 करा काय निघेल बघा 70 80 अधिक 10 की झाली 90 झाली म्हणजे आपलं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर पहिला बघा लक्षात घ्या जर तुम्हाला इथं स्क्वेअर +1 स्क्वेअर -1 ह्याचं जर काय लिंक लागत नसेल ना तर नेहमी काय करायचं बघा गॅप काढत जायचं ठीक आहे बघा आणखी याच्यामध्ये काय निघेल बघा बघा 6चा वर्ग वजा 6 दिसते बरोबर आहे का 6चा वर्ग झाला 36 36 वजा 6 30 42 म्हणजे काय 7चा वर्ग वजा 7 इथे बघा 8चा वर्ग वजा 8 बरोबर आहे का 8 8 64 64 मधनं 8 गेले 56 राहिले 72 बघा 9चा वर्ग 81 81 मधनं 9 गेले 72 राहिले मग इथं काय निघेल बघा 10चा वर्ग वजा 10 10 10 100 वजा 10 90 असं पण निघते ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये आमिरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्या भरल्या जर त्याने एकूण रक्कम 16000 भरली असेल तर त्यांनी भरलेल्या एकूण नोटांची संख्या किती आता लक्षात घ्या प्रत्येक 2000 100 आणि 200 प्रत्येकी सारख्या प्रमाणात मध्ये नोटा भरल्यात बरोबर आहे का म्हणजे काय निघेल बघा समजा 2000 ची नोट आहे तर 2000 च्या किती नोटा भरल्या तर x नोटा भरल्या 2000 ची एक नोट असेल तर 2000 रुपये होतील अधिक 1000च्या किती नोटा भरल्या x भरल्या अधिक 200च्या x नोटा भरल्या इज इक्वल टू किती झाले तर 16000 झालं इक्वेशन झालं तयार काय ते बघायचं 2000 बघा हे 2000 x 1000 x आणि 200 x किती झाले बघा 2 आणि 1 3 3200 x बरोबर आहे का 3200 x बरोबर किती झाले 16000 मग इथं x जाग्याला ठेवा आणि 3200 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे काय होईल 16000 भागिले 3200 इथं काय निघेल बघा आता मग या 2 झिरोला हे 2 झिरो गेले बघा इथं झाले 16 1 16 16 दोन्ही 32 परत बे 1 बे आणि बे 5 10 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली बघा तर 5 आली बे 5 10 म्हणजे बरं हा आता x ची व्हॅल्यू झाली 5 पण त्यांनी विचारलं की आपल्याला तर त्यांनी भरलेल्या एकूण नोटांची संख्या किती तर एकूण नोटा किती असतील मग ह्याच्या 5 ह्याच्या 5 आणि ह्याच्या 5 5 त्रिक 15 ऑप्शन नंबर 2 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका पिशवीत काही गोळ्या आहेत त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात तर पिशवीत किती गोळ्या असतील बघा जर समजा आता 30 गोळ्या जर 12 मुलांना वाटल्या तर 12 दुने 24 दोन गोळ्या प्रत्येकाला जातील आणि 12 दुने बघा 12 गुणिले 2 12 दुने 24 बाकी राहतील 6 आपल्याला 8 गोळ्या शिल्लक ठेवायचे बरोबर आहे का बघा जर 28 ला भागलं 12 नाही तर काय निघते बघा इकडं बघा 12 दुने 24 24 आणि 4 28 4 गोळ्या शिल्लक राहते तिथं 72 ला जर आपण भागलं तर 12 8 बघा 12 सक्क 72 प्रत्येकाला 6 गोळ्या जातील 12 सक्क 72 आणि बाकी राहिला 8 72 आणि 8 20 म्हणजे ऑप्शन वरून जाऊ शकतो आपण थोडक्यात म्हणजे 80 गोळ्या जर वाटल्या आपण 12 मुलांना तर प्रत्येकाला 6 गोळ्या जातील 12 सक्क 72 आणि 8 गोळ्या शिल्लक राहतील म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 3 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे ठीक आहे बघा आता बघा 2/3 म्हणजेच काय असतं बघा 2/3 असते इकडे झालं 5/7 इकडे झालं 17/21 आणि इकडे झालं 11/4 ठीक आहे बघा
बरं, आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, ज्याचा छेद मोठा असतो ना, त्याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. म्हणजे बघा आता 2/3, 5/7 आणि 17/21 मध्ये हे सगळे प्रॉपर म्हणजे हे काय आहेत बघा, प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. म्हणजे ह्याचं उत्तर म्हणजे ह्याचं जे उत्तर असतं तर 0 पॉइंट समथिंग 0 आणि 1 च्या मध्ये निघतं. आलं लक्षामध्ये? कारण की बघा 2 ला काय 3 ने भाग जात नाही. म्हणजे आपण सुरुवातीला 0 पॉइंट करणार 0.66 याप्रमाणे. मग 0 पॉइंट काहीतरी उत्तर निघतं आपलं. ठीक आहे. इथं मात्र तुमचा अंश मोठा आणि छेद लहान. मग ह्याचं जे उत्तर असतं ना तर 1 पेक्षा जास्त मग किती असेल? पण 1 पेक्षा जास्त असतं. आणि ह्याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणत नाही. मग आता इथे हे बघा ह्याचं उत्तर जर आपण डायरेक्ट बघितलं तर काय निघते बघा 4 दुने 8 8 आणि बाकी राहिली 3 मग 2 पॉइंट समथिंग उत्तर निघेल. बरोबर आहे का? 2 पॉइंट समथिंग. म्हणजे याचा अर्थ काय बघा, तर ह्या चारांमध्ये हा सगळ्यात मोठा असणार हे फिक्स आहे. त्यामुळे ह्याला काय चेक करत बसायची गरज नाही. हा काय प्रॉपर फ्रॅक्शन नाही दिला. ठीक आहे. आता बघा इथं मात्र काय चेक करायचं बघा लक्षात घ्या. आता इथं भाग घालवत बसण्यापेक्षा एक सोपी मेथड कुठली असते, जर गॅप जर कमी असेल, बघा अंश आणि छेदामध्ये गॅप कितीचा आहे बघा, तर 1 बघा 2 आणि 3 मध्ये 1 चा गॅप आहे. 5 आणि 7 मध्ये 2 चा गॅप आहे आणि 17 आणि 21 मध्ये 4 चा गॅप आहे. बरोबर आहे का? मग आपण काय केलं 1, 2 आणि 4 चा लसावी किती आला? 4 आला. बरोबर आहे का? 1, 2 आणि 4 चा लसावी हा किती आला? तर 4 आला. ठीक आहे. 1 4 4, बे 2 4 आणि 4 1 4. आता मग मला सांगा, ह्या लसावीला जर 4 ला मॅच करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या 1 ला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे का? ह्या 2 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 4 ला 1 ने मल्टिप्लाय थोडक्यात जसं आहे तसं तेवढं चालते. आता लक्षात घ्या मग इथं ह्याला आपण 4 ने मल्टिप्लाय केले ना 2 ला 4 ने मल्टिप्लाय करा. 2 गुणिले 4 किती आलं? 2 चोक 8. मग ह्याला 2 ने गुणले तर 5 ला पण 2 ने गुणला 5 दुणे 10 आले. आणि इथं 1 ने गुणले तर 17 आहे असं लिहिणार. बरोबर आहे का आपण? मग इथं काय दिसतंय बघा तुम्हाला? तर 8 हा सगळ्यात लहान अपूर्णांक दिसतोय. कुठला? 8. म्हणजे 8 म्हणजेच कुठला? 2/3. म्हणजेच आपलं उत्तर येतंय ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. हीच बघा कसं असतं बघा, अपूर्णांकामध्ये कुठला अपूर्णांक मोठा, लहान किंवा चढत्या उतरत्या क्रमाने आपल्याला मांडावं लागतं. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये 2-3 मेथड असतात बघा लक्षात घ्या. पण कसं असतं, बरं प्रत्येक वेळेस काय तुम्ही हीच मेथड वापरणार आहे का? नाही. जर गॅप कमी असेल तर ही मेथड वापरली आपण. गॅप जास्त असेल तर मग दुसरी मेथड असते. काही ठिकाणी तुम्हाला भाग घालून पण बघावं लागतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल? आता बघा हा 9 सेंटीमीटरचा तोडलाय आपण. बरोबर आहे का? इथं तुम्हाला मीटरमध्ये दिलेलं आहे. मग मीटरचं रूपांतर काय करा किलोमीटरमध्ये करा, सॉरी सेंटीमीटरमध्ये करा. बघा किंवा ह्या सेंटीमीटरचं रूपांतर कशामध्ये करा? मीटरमध्ये करा. बघा सोपं काय बघा लक्षात घ्या. 1 मीटर म्हणजेच काय असतं बघा तर 100 सेंटीमीटर असते. बरोबर आहे का? म्हणजे आपल्याला थोडक्यात आता 9.99 मीटरला जर सेंटीमीटरमध्ये घ्यायचं असेल तर 2 शून्य वाढवावं लागतील आणि सेंटीमीटरचे मीटरमध्ये करताना 2 शून्य कमी करावं लागतील. बरोबर आहे का? इथं किती दिले बघा तुम्हाला 9 सेंटीमीटर दिलेले आहे. बरोबर आहे का? 9 सेंटीमीटर दिलेले. मग 9 बघा आणि पर्याय तुम्हाला सगळे मीटरमध्ये दिलेत. बरं असू दे आपण काय करू 9.99 मीटर म्हणजेच किती झाले बघा 9.99 मीटर म्हणजेच किती येते बघा तर 999 सेंटीमीटर निघते. बरोबर आहे का? त्याच्यातनं आपण 9 सेंटीमीटरचा तुकडा वजा करा. त्याच्यातून -9 केलं. खाली काय निघते बघा इकडं 9तनं 9 गेले 0 राहिले. इकडं 9 आणि 9 मग 990 सेंटीमीटर. आता फक्त 990 सेंटीमीटरचं काय करायचं आपल्याला मीटरमध्ये करायचंय. थोडक्यात काय 2 शून्य कमी करा. ह्यातनं 2 शून्य कमी केले म्हणजे काय निघेल बघा. हे 2 शून्य कमी करून इथं डॉट दिला आपण तर 9.9 मीटर निघेल. 9.9 मीटर म्हणजे आपलं उत्तर येतंय ऑप्शन नंबर दुसरा 9.9 मीटर. ठीक आहे. तर बघा आता आपले 26च्या 26 प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे. तर परत एकदा बघा आपलं जे ॲप्लिकेशन आहे तर त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹499 कालावधी आपला 1 ऑप्शनचा आहे. सेम याचप्रमाणे आपल्या ॲप्लिकेशनवरती एमपीएससीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. कंबाईन गट ब व गट क साठी बॅचेस अवेलेबल आहेत आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.